नमस्कार, मी वैद्य प्रमोद पालवे। तर मूळव्याध म्हणजे काय? तर मूळव्याध म्हणजे शौचाच्या ठिकाणी जे बाहेरून आणि आतून जे कोंब येतात त्यालाच आपण मूळव्याध असं म्हणतो। आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, आरिवत प्राणान शृणोति इति अर्षः, म्हणजे जे शत्रूप्रमाणे आपल्याला टोचतो, बोचतो, नेहमी त्रास देतो त्यालाच अर्ष असे म्हणतात, त्यालाच मूळव्याध असे म्हणतात। तर आज आपण जाणून घेणार आहे मूळव्याधाचे कारणांबद्दल। तर कारणांचा विचार जर केला आपण तर याच्यामध्ये आपण अध्यशन म्हणजे पुन्हा पुन्हा जेवण केलेलं असताना 3 तासाच्या आत पुन्हा जेवण करणं, अवेळी जेवण करणं, म्हणजे सकाळी जी नॉर्मली जेवणाची वेळ असते ती सकाळी 10, 11, 12 असते आणि संध्याकाळी 7, 8 असते। हा टाइम सोडून म्हणजे दुपारी 2, 3 वाजता जेवण करणं, रात्री उशिराने जेवण करणं, जेवणाच्या नंतर चहा पिणं, जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं, त्याच पद्धतीने खूप प्रमाणात चहा पिणं, दिवसातून 5-6 वेळा आपण चहा पिणं, त्याच पद्धतीने खूप उष्ण पदार्थ खाणं, जसं की मासे जास्त खाणं, नॉनव्हेज जास्त खाणं, तिखट जास्त खाणं, काळा मसाला असेल, हिरवी मिरची असेल, तर ह्या पद्धतीचा अतिरेक जे उष्णता वाढवणारे जे गोष्टी असतील त्याचा प्रमाणात आपण जास्त वापर केला आहारामध्ये तर मूळव्याध आपल्याला होताना दिसतं। त्याच पद्धतीने पाण्याचा विचार असेल तर पाणी म्हणजे खूप प्रमाणात पाणी पिणं। लोकांना असं वाटतं की पाणी पिलं की पोट साफ होऊन पचन सुधारित होतं, पण तसं नाहीये। पाणी पण आपल्याला आपल्या शरीराला पचवावं लागतं। म्हणजे पाणी साधारणतः जेवढी तहान लागेल तेवढंच पाणी प्यावं आणि जेवल्यानंतर 3 तास शक्यतो जेवढी पाणी न टाकता आपण आहार पचायला वेळ दिला तर शक्यतो मूळव्याध होत नाहीये। तर पाणी हे एक कारण झालं। त्याच पद्धतीने खूप औषधांचं मारण, ॲलोपॅथिक औषधं असतील, स्टेरॉइड असतील, वेदनाशामक असतील, तर ह्या सर्व जास्त पद्धतीने जर औषधं घेतले गेली डॉक्टरांच्या न सल्ल्याने, स्वतःच मेडिकलमध्ये जाऊन लोक औषधं घेतात, तर ह्या सर्व औषधांचा म्हणून शरीरामध्ये जी उष्णता वाढते, अपचन होतं, शरीरामधले जे स्त्राव असतात ते कमी होतात आणि मग शौचाच्या मार्गाला खडे व्हायला लागतात आणि तिथून पुढे मग मूळव्याध व्हायला लागतो। अशा पद्धतीने मूळव्याधाचे हे कारण आहेत। त्याच पद्धतीने अनुवंशिकता पण आपल्याला मूळव्याधामध्ये दिसतं। आईवडिलांना जर असेल, आपल्याला आजी आजोबांना असेल तर आपल्याला पण मूळव्याध हे आजार होताना दिसतो। तर त्याच पद्धतीने अजून रात्रीचं जागरण असेल, तुमचं बैठा व्यवसाय असेल, व्यायामाचा अभाव असेल, तर हे सर्व कारणे, अजून भरपूर प्रमाणात कारणं आहेत। तर प्रामुख्याने ह्या कारणांचा आपण ते विचार केला जाऊ शकतो। मूळव्याधचे लक्षणं बघताना आपल्याला याच्यामध्ये असं लक्षात येईल की शौचाच्या ठिकाणी खूप प्रमाणात आग होते, तिथं ठणका असतो, तिथं कापल्याप्रमाणे वेदना होतात, तिथं मलाच्या ठिकाणी खूप कडक संडास होती, त्याच पद्धतीने तिथं मलप्रवृत्ती करताना किंवा संडास करताना खूप प्रमाणात वेदनाही असतात, तिथं चिरा पडून तिथं अत्याधिक प्रमाणात रक्तस्राव पण होतो। त्याच पद्धतीने पचनाची पण तक्रारी सापडतात आपल्याला, पोटामध्ये गॅस होणं, पोट फुगणं, ढेकर येणं, ह्या प्रकारे पण आपल्याला मूळव्याधच्या लक्षणांमध्ये विचार केला जाऊ शकतो। तर मूळव्याधाचे आपण जर प्रकार बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आपल्याला बघायला भेटतात। एक म्हणजे स्त्रावी अर्श, स्त्रावी म्हणजे वाहणारं म्हणजे रक्त पडणारं, दुसरं आहे शुष्क अर्श। शुष्क अर्श म्हणजे जिथं कोरडेपणा होतो आणि तिथं कोंब येतात त्याला आपण शुष्क अर्श म्हणतात। तर ह्या दोन्ही पद्धतीने असा विचार केला जातो की स्त्रावी अर्शामध्ये खूप प्रमाणात रक्त पडलं जातं शौचाच्या मार्गाने, शौचाच्या मध्ये किंवा शौचाच्या नंतर, त्याच पद्धतीने उष्णता वाढून हे रक्त पडताना आपल्याला दिसतं। दुसरा जो प्रकार आहे शुष्क, म्हणजे तिथं आपल्याला संडाच्या जागी किंवा शौचाच्या जागी खडा होतो आणि तिथं खडा पास करताना किंवा मलप्रवृत्ती पास करताना तिथं वेदना आणि तिथं कोंब तयार होतात, त्याला शुष्क अर्श असे म्हणतात। त्याच पद्धतीने आयुर्वेदाने लक्षणांच्या नुसार याचे वातज, पित्तज आणि कफज असेही प्रकार केले आहे। वातज मूळव्याधाच्या लक्षणांमध्ये आपल्याला असं सापडतं की जिथं जे कोंब आहे तिथं ठणका असतो, वेदना असतात। पित्ताच्या अर्शाच्या ठिकाणी आपल्याला तिथं खूप प्रमाणात दाह असतो, आग होते आणि रक्त पडताना पण आपल्याला दिसतं। कफज अर्शामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तिथं प्रमाणे ते खाज असते। अशा पद्धतीने वातज, पित्तज, कफज अशा प्रकारचा याचा समावेश केला जातो। अशाच पद्धतीने आधुनिक शास्त्रामध्ये जर याचा विचार केला तर याला कधी कधी पाईल्स, फिशर आणि फिस्चुला ह्या पद्धतीने हे केलं जातं। तर याच्यामध्ये लक्षात घेता येईल की पाईल्स म्हणजे काय की कोंब येणं, म्हणजे बाहेरून असेल किंवा आतून असेल, तर जर कोंब निर्माण झाले तर याला मूळव्याध किंवा पाईल्स असं म्हणतात। दुसरा जो प्रकार आहे तो फिशर। फिशर म्हणजे ज्या संडाची जी जागा आहे किंवा शौचाच्या ज्या ठिकाणी जिथं मलप्रवृत्ती होते तिथं चिरा पडतात आणि ती जागा खूप बारीक होते, मलप्रवृत्ती करताना अत्याधिक प्रमाणात वेदना होतात, तर अशा पद्धतीने त्याला फिशर असं म्हटलं जातं। तिसरा जो प्रकार आहे फिस्चुला। फिस्चुला म्हणजे नाडीवरण। नाडीवरण म्हणजे काय तर जो पाईप आहे, पाईपामध्ये नाडी म्हणजे पाईप आणि दोन्ही बाजूनी ती ओपन असते आणि आतमध्ये जी जखम असते तिथं जखम होती आणि तिथं त्या जखमेमध्ये पू, रक्त असं साधारणतः जमा होतं आणि ते खूप त्रासदायक चिकित्सा असते। कधी कधी त्याला ऑपरेशनची पण गरज पडते। हेच नाडीवरण आपल्याला आपल्या इतर शरीरामध्ये पण असतात, जसं की नाकामध्ये असेल किंवा इतर तोंडामध्ये पण असू शकतो नाडीवरण, फिस्चुला। तर हा फिस्चुला जो प्रकार आहे ज्याला आपण भगंदर असं म्हणतो, हा जरा खूप त्रासदायक प्रकार आहे।
तो व्यवस्थित औषधांनी जर बरा झाला तर ठीक आहे, अन्यथा त्याला ऑपरेशन करण्याची आपल्याला गरज पडते. मूळव्याधीची जर आपण चिकित्सा बघितली किंवा ट्रीटमेंट बघितलं तर सगळ्यात पहिले असं सांगितलं जाते हे संक्षिप्त क्रियायोगे निदानम परिवर्जनम, म्हणजे ज्या कारणाने आपल्याला मूळव्याध झाला आहे ते कारण टाळले की आपल्याला 50% असं त्याच्यावर मात करता येऊ शकते. तर जे काही कारण आहे आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन खरं तर ते मूळव्याधातला कोणता प्रकार आहे, तिथं जो फिशर आहे का, परिकर्तिका आहे का, किंवा तो कोंब आहे का, किंवा तिथं संडाशी जागी ठणका होतोय किंवा आग होतीये, हे सर्वप्रथम जवळच्या डॉक्टरांकडे वैद्यांकडे जाऊन याचं परीक्षण करून घ्या. कारण की सर्वजण असं सांगतात की प्रत्येक आजार जो असेल आपल्याला शौचाच्या मार्गाला त्याला सगळ्यांना मूळव्याध असं सांगतात. पण मग तो मूळव्याध नेमकं कसा आहे, शौचाची ठिकाणी जी काय आग पडतेय का, ठणका होतोय का, तिथं रक्त पडतंय का, किंवा शौचाला चिकट होतीये का, आव पडतीये का, प्रवाहन करावं लागतंय का, तर ह्या आजारानुसार ह्या लक्षणांनुसार ऍक्च्युली चिकित्सा वैद्य देत असतो. त्याच पद्धतीने खरं तर मूळव्याध हा आजार जो आहे हा त्या शौचाच्या ठिकाणाचा नसून हा तर पचनाचा आजार आहे. जे पण आपण अन्न खातो, जे अन्न आपण घेतलं जातं त्या अन्नाचं आपल्या अग्नीमार्फत जर पचन झालं नाही तर हा मूळव्याधचा आजार तयार व्हायला लागतो. तो हा कसा तयार होईल तर साधारणतः जे अन्न आपण खातो अग्नीच्या माध्यमातून जर पचन झालं नाही तर ते अन्न छोट्या आतड्यांमध्ये साठायला लागतं. तेच अन्न पुढं न सरकत नाही आणि तिथं आम निर्मिती होती. आम म्हणजे न पचलेलं अन्न, म्हणजे पुढे जाऊन मोठ्या आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो. तिथं जे न पचलेलं अन्न तिथं थांबतं, तिथं ट्रॅफिक जॅम होतो आणि तिथं मलाचे खडे होऊन पुढे जाऊन आपल्याला आभ्यंतर किंवा बाह्य कोंब उत्पन्न होताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळं जी चिकित्सा आहे ती खरं तर पचनाची चिकित्सा आहे, अग्नीची चिकित्सा आहे. म्हणजे हे जे कारण आहेत, ज्या पद्धतीने अग्नी बिघडलेला आहे, ज्या पद्धतीने त्याचे कारण बिघडलेले आहेत, त्याची चिकित्सा, पोटाची चिकित्सा, अग्नीची चिकित्सा, सामवायूची चिकित्सा, ग्रहणीची चिकित्सा ही आयुर्वेदाला अपेक्षित आहे. आणि त्याची चिकित्सा केली तर खाली असणारे जे कोंब उत्पन्न होतात त्याला आपल्याला फरक पडताना निश्चितच दिसतो. तर अशा पद्धतीने पोटातून जे काही औषध देतो त्या माध्यमातून चिकित्सा करणे. दुसरी आहे जर आपल्याला पंचकर्म आहे, पंचकर्म करताना तिथं जर मलाचे खडे होत असतील, ग्रहणी असेल किंवा चिकट आव होत असेल तर त्या पद्धतीने तिथलचा ओलावा कमी झाला असेल तर तिथं आपण बस्ती चिकित्सा म्हणजे काही औषधांचे तेलाचे आपण तिथं एनिमा दिला जातो. तिथलची जी जागा आहे, तिथलचा जो कोरडेपणा आहे, तिथे जे खडे झालेले आहेत त्याला आपण सुट्ट करून बस्तीच्या माध्यमातून त्याला बाहेर काढलं जातं. मोठा आतडा जो आहे तिथं जो ट्रॅफिक जॅम झालेला आहे त्या बस्तीच्या माध्यमातून, एनिमाच्या माध्यमातून आपल्याला त्याला मोकळा करून देता येऊ शकेल. आणि तिथलची जी जागा आहे जी कोरडी झालेली आहे, जिथं खपल्या पडलेल्या आहेत म्हणा किंवा जिथं चिरा पडलेल्या आहेत त्याला आपल्याला नॉर्मल आपल्याला पंचकर्मातल्या बस्तीने करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला काही जे लेप असतात तिथं लेपाचा पण चिकित्सा दिली जाऊ शकते. त्याच पद्धतीने आपल्याला जो आहार आहे आहाराच्या माध्यमातून आपल्याला चिकित्सा करता येऊ शकेल. त्याच पद्धतीने सीड बाते औषधांचा काढा तयार करून त्याच्यामध्ये बसणे त्याला आपण अवघा स्वेद असं म्हणतो, त्या पद्धतीने पण चिकित्सा आपण केली जाऊ शकते. इतर आजारांमुळे पण कधी कधी मूळव्याध होतात तर त्या इतर आजारांची चिकित्सा केली तर मूळव्याध कमी होताना आपल्याला दिसतं. तर अशी जी चिकित्सा आहे त्या आपल्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुम्ही नेमकं कोणची चिकित्सा काय करायचंय त्याच्यानंतरच ते मूळव्याध कमी होणार आहे. अन्यथा नुसतंच बाहेर जाऊन कुठं मेडिकलमध्ये जाऊन कुठं इतर बाबांच्या ठिकाणी जाऊन औषधं घेतले तर मूळव्याध हा कायमस्वरूपाचा बरा होणारच नाहीये, तो पुन्हा उद्भवू शकतो. म्हणून अशा पद्धतीने नक्कीच आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं प्रॉपर निदान करून मगच त्याची चिकित्सा तुम्ही घेऊ शकता. मूळव्याधचं पथ्यपथ्य बघितलं, पथ्यपथ्य म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहे मूळव्याधासाठी ते काय आहेत तर असं लक्षात येईल की आपल्याला अग्नी खराब होतो, अग्नीचं पचन संस्था खराब होती. मग त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम जर असेल तर ताक असेल तर ताक आपण जेवताना पिणं, पाणी जेवढं लागेल तेवढंच पाणी पिणं, त्याच्यानंतर वेळेवर जेवण करणं, म्हणजे सकाळी साधारणतः भूक असेल तर 10 ते 12च्या दरम्यान जेवण करणं, संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान जेवण करणं, सकाळी जास्त प्रमाणात खाल्लं तरी चालेल, रात्री मात्र 2 घास कमी खावे. त्याच पद्धतीने आपल्याला स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये कमी होऊन आपल्याला मूळव्याध होताना दिसतं. स्निग्ध पदार्थांचा मारा आपल्या शरीरामध्ये हवा, त्याच्यामध्ये मग दूध असेल, तूप असेल किंवा आपल्याला एरंड तेल, जर पोट साफ व्हायला खूप कडक होते तर तिथं आपल्याला कधी कधी पोटा खूप जड असतो काही लोकांचा, तर कधी कधी औषधी देऊन पण तिथं फरक पडत नाहीये, तर तिथं आपल्याला एरंड तेलाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने आहारामध्ये म्हणजे भातामध्ये म्हणा, वरणमध्ये म्हणा, वरती आपण तूप टाकून ते आहार जर घेतला तर मूळव्याधाला आपल्याला फरक पडताना दिसू शकतो. ज्या गोष्टी मूळव्याधाला त्रास देतात त्याच्यामध्ये असं लक्षात येईल की आपल्याला जंक फूड, फास्ट फूड, बाहेरचं खूप अति तिखट, अति उष्ण, खूप वेळा दिवसातून चहा पिणं, अवेळी जेवण करणं, तर हे सर्व गोष्टी आपण जर टाळले तर ह्या नक्कीच आपल्याला याच्यातून फायदा होताना दिसेल. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला मूळव्याध असेल तर तुम्ही निश्चितच आपल्या जवळच्या वैद्यांकडे जा आणि त्याची चिकित्सा तुम्ही नक्कीच घेता येऊ शकता आयुर्वेदाच्या माध्यमातून. धन्यवाद.